बीजापुर से रायचूर की ओर जाने वाली एक पैसेंजर रेलगाड़ी पर कुछ अज्ञात असामाजिक तत्वों द्वारा अचानक पथराव किया गया। इस दुर्भाग्यपूर्ण घटना के दौरान ट्रेन में यात्रा कर रही 5 वर्षीय मासूम बच्ची आरोही अजित कांगे गंभीर रूप से घायल हो गई। पथराव के दौरान एक बड़ा पत्थर सीधे आरोही को आकर लगा, जिससे उसके सिर पर गंभीर चोटें आईं और वह बेहोश हो गई। घटना के तुरंत बाद यात्रियों और रेलवे कर्मचारियों की मदद से आरोही को इलाज के लिए पास के अस्पताल में भर्ती कराया गया। चिकित्सकों ने उसे बचाने के लिए हर संभव प्रयास किया, लेकिन चोटें अत्यधिक गंभीर होने के कारण उपचार के दौरान ही उसकी मृत्यु हो गई। इस दर्दनाक घटना ने आरोही के परिवार को गहरे शोक में डुबो दिया है। एक मासूम बच्ची की असमय मृत्यु ने न केवल उसके परिवार बल्कि पूरे क्षेत्र को हिलाकर रख दिया है। वहीं रेलवे प्रशासन और स्थानीय पुलिस ने घटना की जांच शुरू कर दी है तथा पथराव करने वालों की पहचान और गिरफ्तारी के लिए प्रयास तेज कर दिए गए हैं। यह घटना यात्रियों की सुरक्षा को लेकर गंभीर चिंता का विषय बन गई है और आमजन में रोष व्याप्त है। घटना काय घडली आणि किती वर्षाची काय मुलगी होती? माझं नाव सिद्धप्पा बसवराज नाटेकर। मी त्या मुलीचा काका लागतोय। आम्ही वर्षापासून आता 25-30 वर्षापासून लचण जत्रेला जात होतो। आमचे आजी आजोबा राहते तेव्हापासून आम्ही जत्रेला गेल्यानंतर जत्रा वगैरे झालं, जाऊन येताना वटकीवर आलो। वटकी सुटले की एक 5 मिनिटांनी याला टिकेकरवाडी अजून एक 3-4 किलोमीटर होतं। तिथं एकदम आमची मुलगी ते खिडकीपाशी बसली होती आणि खायला मागितले बिस्किट वगैरे। बिस्किट देऊ घातलो, बिस्किट खायला लागले ते। असं बिस्किट खायला लागली आणि खिडकीच्या साईडला बसली होती। मन दगड मारले, बंदूकने मारल्यासारखं झालं आणि मी बाजूलाच बसलो होतो। दगडाचा आकार केवढा होता? दगडाचा आकार मोठा होता, एवढा होता। मुलीच्या कुठे लागला होता? मुलीच्या कानाच्या खाली आणि तोंडातनं उलट्या झाले आणि कानातलं रगत आलं आणि आम्ही सर्व पाय वगैरे घासामघासी केलं, काय तर होईल बरं होईल म्हणून असं केलं, तरी पण आमची मुलगी का वाचली नाही। आणि असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं राहून एवढं पण अन्याय होऊ नये। मला सांगा की प्रवास म्हणजे किती वाजताची घटना आहे साधारणतः? 12:54 वगैरे झाले होते, दुपारी 12च्या। हा गाडी बिजापूर टू रायचूर पॅसेंजर। हा, तर तुम्ही या संदर्भात पोलिसात तक्रार वगैरे काय दाखल केली आहे का? तिथं गेलतो टिकेकरवाडीला गेलतो। तिथं चेकिंग मास्टर होते, ते मास्टर झेंडा वगैरे देतात ना, ते मास्टर तिथे गेल्यानंतर त्यांना बोललो, तुम्ही या इथं बघा असं झालंय, तुम्ही ये ना, इथं आमची मुलगी असं झालंय, तुम्ही काय करेना म्हणल्यानंतर त्यांनी काय म्हणले, तुम्ही जवळपासच्या दवाखान्याला घेऊन जावा म्हणल्यानंतर आम्ही काय केलं, त्यांनी झेंडा वगैरे मारतात ना मास्टर, त्यांनी येऊन फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे केले आणि ते आम्ही काय केलं, आमच्या मुलीला घेऊन रघोजी हॉस्पिटलला आलो। तिथं आल्यानंतर आम्ही ते डॉक्टर वगैरे सर्व बघितले, सर्व केलं, तिथं जीव गेलते। म्हणजे तिथं त्याने मृत घोषित केलं रघोजी हॉस्पिटल? हा, तिथं आम्हाला काय, आम्ही डॉक्टर आहे का कसं आम्हाला माहित होतं। तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलंय। किती वाजता त्याने सांगितलं? कुठं रघोजी रघोजी हॉस्पिटलला एक झाले असेल। किती मुलीचे 4 वर्ष आहे। शाळेला जाते की नाही? हा, जात होती, बालवाडी वगैरे जात होती। कुठे राहायला होते ते? आपलं रूपाबानी गोंगडे वस्ती। आमची मोठी बहिणीपाशी त्याने शाळेला, आमची मोठी बहिणीच्या मुलगी त्याच्या मुलगी आणि इथंच त्याने राहायला होते।